नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया पनीरची भाजी। इथे मी 4 जणांच्या भाजीसाठी 250 ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे आणि त्याला स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलं। सगळं पनीर इथे कट करून झालेलं आहे। त्यानंतर त्याला गोल्डन असं फ्राय करून घेतलं। फ्राय करून त्याला साईडला काढून घेतलं आणि इकडे ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि काजू हे कुकरमध्ये टाकून त्यात थोडंसं पाणी ॲड करून 2 शिट्ट्या लावून त्याला शिजवून घेतलं। आणि हे शिजल्यानंतर त्याची एक फाईन पेस्ट तयार करायची आणि साईडला कढईत तेल टाकून जिरे मोहरी टाकून कांदा फ्राय करून घेतला। त्यानंतर त्यात काही बेसिक मसाले ॲड केले, जसं हळद, लाल मिरची पावडर आणि धनीपूड आणि प्रवीण मसाला। त्यानंतर त्यात वाटाणे ॲड करून थोडेसे फ्राय केले आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि प्रिपेअर केलेली ग्रेव्ही त्यात ॲड करून त्याला शिजवून घेतलं। थोडंसं पाणी ॲड करून त्याला तेल सुटेपर्यंत शिजवलं। त्यानंतर त्यात जे आपण साईडला फ्राय करून ठेवलेले पनीर होतं ते त्यात ॲड करून घेतलं आणि तयार आहे तुमची पनीरची भाजी।